तुझाच परी मी घे घे माझी, तुझाच परी मी घे घे माझी, तन मन धन ही वाचा, तन मन धन ही वाचा. पाप मुक्त तू केले मजला, पाप मुक्त तू केले मजला, मज तू निधी करुणेचा. प्रभू मी कोणाचा कोणाचा, प्रभू मी कोणाचा कोणाचा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 73व्या स्तोत्राच्या 4थ्या व 5व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, त्यांना मरणयातना नसतात, ते शरीर आणि धडधाकट व पुष्ट असतात. इतर मनुष्यांप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर लोकांप्रमाणे त्यांना पीडा होत नसतात. आसाफ दुर्जनांचे जीवन पाहून आश्चर्यचकित झाला. जिथे धार्मिक दुःख व कष्ट भोगताना दिसतात, तिथे अनित्यमान लोक अगदी सुखात व आनंदात जीवन जगताना दिसतात. पवित्र शास्त्रात इयोब नावाच्या एका अतिशय सधन, धार्मिक व नीतिमान मनुष्याचा उल्लेख आहे. खुद्द देवाने त्याचे कौतुक करताना म्हटले होते, भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा दुसरा कोणी नाही. परंतु सैतानाने त्याची परीक्षा पाहताना त्याची संपूर्ण संपत्ती, दासदासी व होते नव्हते ते सर्व हिरावून घेतले. इतकेच नव्हे तर त्याचे 7 पुत्र व 3 कन्याही एकाच वेळी मरण पावल्या. हे सर्व कमी होते म्हणून की काय, इयोबास मोठमोठ्या गळवांनी नखशिकांत पिडिले. त्याने आपले अंग खाजविण्यासाठी एक खापरी घेतली व तो राखेत जाऊन बसला. होय, धार्मिकाची अशीच कठोर परीक्षा होत असते. तेव्हा बऱ्याचदा आमचा विश्वास डळमळतो. आम्हाला वाटते देवाचे भय बाळगून काय लाभ, त्यापेक्षा पापी व दुर्जन सधन, सुदृढ, सुखी व मजेत जीवन जगत असतात. परंतु पहिल्या स्तोत्रात नीतिमानांच्या तुलनेत अधार्मिक कसे आहेत हे स्पष्ट करीत म्हटले आहे. दुर्जन तसे नाहीत, म्हणजे नीतिमानांसारखे स्थिर नाहीत. ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. होय, त्यांचं अंतही ठरलेला आहे. जसा भुसा अग्नीत टाकून जाळतात, तसे दुर्जनही नरकाग्नीत टाकण्यात येतील व तेथे निरंतर यातना, रडणे व दात खाणे चालेल. खरे तर यालाच दुसरे मरण म्हटले आहे. आपली गत त्या दुर्जनांसारखी होऊ नये असे आपणास वाटते का? तर मग आपल्या पापांसाठी वधस्तंभावर स्वतःचे अर्पण करणाऱ्या व मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित झालेल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण व सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्या. भूतलावर जगताना दुःख, कष्ट, संकटे व आजार यांनी विचलित न होता प्रभूचे भय बाळगून जगा, म्हणजे भविष्यात आपणास सार्वकालिक सुख उपभोगण्यास मिळेल. परमेश्वर आपणास आशीर्वाद देवो. धन्यवाद.